अजूनपर्यंत तुम्ही पावसाळ्यातला हा पदार्थ बनवला नाही. इथे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबिरीचे देठं, कोवळी देठं आहेत यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि इकडे बघू शकता एक जुडी आपण कोथिंबीर स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हिला बारीक चिरून घेतलेलं आहे. वाटण तर आपण सुरुवातीचं तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये घातले लाल तिखट, धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं तीळ. हे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण जे आहे तर आपल्या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या कोथिंबीरमध्ये लागेल तसं मीठ घातलेलं आहे आपण. चवीनुसार मीठ घालायचं. सगळीकडे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. सगळे मसाले ना कोथिंबीरला व्यवस्थित असे चिटकले पाहिजे. तर यामध्ये घालूया म्हणजे अर्धी वाटी म्हटलं तरी चालेल किंवा अर्धा कप. इथं मी अगोदर यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. नंतर यामध्ये घातलं मी हरभरा डाळीचं पीठ. तर इथे आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण यामध्ये इथं आपण कुरकुरीत पदार्थ बनवतोय आणि तेलकट सुद्धा होत नाही. तर हो, पाण्याचा एकही थेंब न वापरता म्हणजेच कमीत कमी पाणी वापरून इथं आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची पाहतोय. तर इकडे आपण घेतलेलं सगळं जे साहित्य आहे तर या पिठामध्ये मिक्स करून घेतलं. इथे मला 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ वापरलं तर काहीच हरकत नाही. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तिखट, मीठ, मिरची, मसाले सगळं पिठामध्ये व्यवस्थित मळून घेतले. 10 मिनिटं भिजत ठेवलं. नंतर एका ताटाला तेल लावून घेतलं आणि याला थोडंसं पाणी लावून चुरून घेऊया. याला वरून दुसरं पाणी वेगळं घालायची गरज नाही. जेवढं कोथिंबीरीला पाणी सुटलं होतं त्या कोथिंबीरीच्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता हे ताटामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं. बघा इथं आपण अगदी कमीत कमी पाणी वापरलेलं आहे. फक्त जे कोथिंबीरला पाणी सुटलं होतं ते कोथिंबीरीच्या पाण्यातच पीठ मळून घेतलं आणि हे सगळीकडे पीठ व्यवस्थित थापून घेतलं. वरून याला हलकेसे तीळ लावले. आपण पिठामध्ये सुद्धा मळताना तीळ घातले होते. तीळ लावून झाल्यानंतर इकडं गॅसवरती पाणी उकळत ठेवलं होतं पातेल्यामध्ये. ते पातेल्यावरती हे ताट ठेवून द्यायचं आणि त्यावरती याला 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. बघा 15 ते 20 मिनिटानंतर वाफवून झाल्यानंतर चेक करायचं सुरीने. सुरीने चेक केल्यानंतर पीठ जर आपल्या सुरीला नाही चिटकलं तर समजायचं आपले कोथिंबीर वड्या तयार, कोथिंबीरचं बॅटर शिजून तयार झालेलं आहे. आणि इकडं बघू शकता आपलं हे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत. मी इथं चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेते. तुम्हाला ज्या आकाराच्या पाडायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही पाडून घ्या. बघा मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे शिजवून. आणि इथे आपल्या सगळ्या कोथिंबीरीच्या वड्या पाडून तयार झालेल्या आहेत. आता आपण याला मस्त असं तेलात तळून घेऊ शकता किंवा तुम्ही असेही खाऊ शकता. तुम्हाला जर लगेच तळायच्या नसतील तर याला फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतर तळून खाल्ल्या तरी काहीच हरकत नाही. इकडे बघू शकता मस्त असं तेल गरम झालेलं आहे कढईमधलं आणि याला आता तळून घेऊया. जेवढ्या तेलामध्ये मावतील तेवढ्या सगळ्या वड्या तेलामध्ये सोडून मस्त अशा कुरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे. बघा या वड्यांना अगदी मस्त अशा कुरकुरीत तर होतातच, पण 7 ते 8 दिवस या वड्यांना काहीच होत नाही तळल्यानंतर. वड्या तयार झाल्या, चॅनेलला फॉलो करा.